नमस्कार सगळ्यांना. तर दिवाळीची साफसफाई ही सुरू झाली आहे सगळ्यांच्याच घरात आणि दिवाळी ही खरेच दिवाळं काढते असं मला वाटतं. म्हणजे सगळ्याच बाबतीत पसारा असेल, घर आवरणं असेल किंवा पैसे असतील. भरपूर पैसेसुद्धा खर्च होत असतात दिवाळीमध्ये. तर असं सणांचा राजा हा दिवाळी ही आलेली आहे आणि आपल्या सगळ्याच सणांमध्ये दिवाळी ही सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या सगळ्यांच्याच घरात होत असतं. तर मग घरातला कानाकोपरा सगळा अतिशय स्वच्छ असा करायचा, हे प्रत्येक स्त्रीचं असं ठरलेलं असतं आणि तसंच माझंही ठरलं आहे. तर मी अगदी दिवाळीच्या 7-8 दिवसा आधीपासूनच सगळं घर जे आहे ते डीप क्लीन करायला सुरुवात केली आहे आणि आपण रोज घर आवरतो, रोज घर झाडतो, रोज घर पुसतो, पण तरीसुद्धा इतकी धूळ येते कुठून तेच कळत नाही. जेव्हा आपण सोफा सरकवतो, कॉट सरकवतो, तेव्हा कळतं, अरे बापरे! इतकी धूळ आहे आपल्या घरामध्ये. आणि तसंच माझं जे हे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे, ते मी हॉलमध्ये ठेवलं आहे. हे सगळ्यात आधी माझ्या किचनमध्ये होतं. नंतर मग मी ते हॉलमध्ये ठेवलं आहे. टीव्ही कॉर्नर केला आहे मी त्याचा आणि त्यावर ना मी टेबल रनर टाकत असते. तर मी फक्त टेबल रनर चेंज केलं आहे. फेस्टिव्ह लूकसाठी मी पॉप ऑफ कलर चॉईस केला आहे, तो म्हणजे पिंक आणि सगळं डेकॉर तेच आहे. पण एक छोटीशी गोष्ट बदलल्यामुळे लूक इतका चेंज होतो आणि ऑफकोर्स क्लीनिंग. एखादी गोष्ट स्वच्छ झाल्यावर तिचं अजून जास्त छान दिसते, ती सुंदर दिसते. तर माझ्याकडे हा एक लॅम्प आहे आणि मी काही बॉटलसुद्धा पेंट केल्या आहेत. तेही मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मी हा लॅम्पसुद्धा सगळा स्वच्छ करून घेतला आहे आणि त्या बॉटल्स या स्वतः मी पेंट केल्या आहेत. त्यामध्ये मी खरी झाडं लावली आहेत. मी मनी प्लांट लावला आहे सगळ्या याच्यात, कारण इनडोअरमध्ये मनी प्लांट टिकतो छान आणि प्लांट ॲड केल्यावर इतका छान लूक येतो. अगदी असं जिवंत वाटतं आपलं घर. आणि आता दिवाळी आहे म्हणून मी छान लाईटसुद्धा ॲड करते आणि जो लूक आहे तो इतका छान आला आहे. तर असं स्वच्छ सुंदर घर झाल्यावर खूप छान वाटतं. तर आता मी सोफा क्लीन करते आणि मी त्या पाण्यात मी गरम पाणी घेतलं होतं आणि त्या पाण्यामध्ये ना डिटर्जंट टाकलं आहे आणि सोडा टाकला आहे थोडा. तर त्यामुळे सोफा छान क्लीन झाला आहे आणि मी सोफ्यावर कायम एक कव्हर टाकते. पण तरीसुद्धा खूप डस्ट असते सोफ्यामध्ये आणि तुमच्याकडे जो व्हॅक्यूम क्लीनर असेल तर त्यानेसुद्धा छान क्लीन होतो सोफा. तर हेच आहे ते कवर जे मी स्वतः टेसल्स लावून बनवलं आहे आणि मी एक पिंक आणि स्काय ब्लू कलरची पॉप ऑफ थीम ठेवली आहे. माझं जे एक पेंटिंग आहे जे मी लिपन आर्ट केलं आहे तेही मी याच थीममध्ये बनवलं आहे. तर त्यामुळे छान वाटतं. तर आता सोफासुद्धा माझा छान असा क्लीन झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या घरात ते सोफाचं, कारण दिवसातनं 50 वेळेला आपण त्यावर बसतो, उठतो किंवा कोणी गेस्ट आले तर ते बसतात. सो हॉल तर माझा छान क्लीन झाला आहे आणि आता मी बॉटल पेंट करणार आहे. बॉटल पेंट केल्यावर मला खूप आवडतं सगळ्या ठिकाणी मनी प्लांट लावून ठेवायला आणि माझ्याकडे एक मोठी बॉटल होती आणि 2-3 छोट्या बॉटल्स होत्या. तर मी एक गोल्डन कलरचा स्प्रे पेन घेतला आहे. सगळ्यात सोपं असं जे बॉटल आर्ट आहे ते मी आता तुम्हाला दाखवते. तुम्हाला काहीही येत नसेल पेंटिंगमधलं तरी तुम्ही हे बॉटल आर्ट करू शकता. तर मी तुम्हाला दाखवते. स्प्रे पेन घेतला आहे, तो बॉटलवर डायरेक्ट अप्लाय केला आहे मी आणि माझ्याकडे ब्लॅकसुद्धा स्प्रे पेंट आहे. तर मी 2 बॉटल्स ब्लॅक आणि 2 बॉटल्स गोल्डन अशा बनवल्यात. तर एक 5-7 मिनटामध्ये स्प्रे पेंट वाळतो चांगला. जास्त वेळ ठेवला तरी चालेल. तर मी एक 10-15 मिनटं ठेवलं आहे आणि त्यानंतर मी काय केलं आहे ना, एका पेपर डिशमध्ये मी ब्लॅक स्प्रे पेंट टाकला आहे
आणि किंवा तुम्ही डायरेक्ट आपला साधा कलर असेल तुमच्याकडे तो पण घेतला तरीही चालेल. आणि आपली भांडे घासण्याची तारेची घासणी घेतली आम्ही आणि त्याला तो स्प्रे पेंट लावला आहे आणि फक्त असं कॉन्ट्रास्ट करायचं आहे. म्हणजे आता गोल्डन बॉटल आहे म्हणून मी ब्लॅक स्प्रे पेंटचं करते घासणीने आणि माझ्याकडे ब्लॅक बॉटल आहे त्यावर मी गोल्डनने करते. इतकं सुंदर लुक येतो, इतकं छान आणि ब्लॅक जास्त छान वाटतं असं मला वाटतं. एक ना मेटॅलिक असा लुक येतो, खूप रिच वाटतं ते बॉटल पेंटिंग. तर या 4ही बॉटल्स मी अशाच प्रकारे पेंट करून घेतल्यात. आणि एक माझ्याकडे अजून एक छोटी बॉटल होती, ही सॉसची बॉटल आहे ज्याच्यात आपल्याकडे सोया सॉस वगैरे असं येतं, तर मी त्या सगळं सांभाळून ठेवते. आणि तर याला मात्र मी व्हाईट पेंट केलं आहे, चॉक पेंट होता माझ्याकडे व्हाईट. आणि व्हाईटवर मग कुठल्याही कलरने तुम्ही काहीही करू शकता, ते सुंदरच दिसणार आणि कुठेही उठून दिसेल. तर मी तुम्हाला हे पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवणार आहे की मी या बॉटल्स कुठे ठेवल्या आहेत आणि कसं सगळं सजवलं आहे ते. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फक्त पेंटिंग्स दाखवणार आहे. तर साधा ब्रश घेतला आणि त्याच्याने फुलं काढली आहेत, म्हणजे फ्री हँड, जे अगदी रॉ वाटेल अगदी फ्री हँड ड्रॉइंग केलं आहे मी. तर हे इलेमेंटरी इंटरमिजिएटमध्ये आम्हाला शिकवायचे आणि खूपच इझी आहे हे. तर अशा प्रकारे मी पूर्ण बॉटलवर फुलं करून घेते. आणि ब्लॅक कलरवर सुद्धा रेड फुलं खूप छान वाटतात, जी मी हॉलमध्ये ठेवली आहे ती पण मी अशीच केली आहे, फ्री हँड ड्रॉइंग. तर यावर ना शेडिंग पण तुम्ही करू शकता. फुलांचे आकार छोटे मोठे घ्या म्हणजे ते जास्त छान दिसतं, फ्री हँड वाटतं. आणि मी हा घेतला आहे जरा ऑरेंजिश कलर आहे हा, तर तो व्हाईटवर खूप उठून दिसतो आहे आणि त्यामुळे ते जास्त छान वाटतं आहे. तर माझं आता हे फुलं जे आहेत ती करून झाली आहेत. तर मी काय करणार आहे ना, याच्या सेंटरला मी एक वेगळा रंग देणार आहे आणि एजेसला एक वेगळा रंग देणार आहे, म्हणजे थोडं कलरफुल होईल. तर सेंटरला मी हा ग्रीन चूज केला आहे आणि ग्रीन देते. आणि ना तुम्ही ह्या किचनमध्ये सुद्धा ठेवू शकता. तुमची एखादी खिडकी असेल किंवा एखादा स्पेस असेल तुमच्याकडे आणि असं मनी प्लांट जर तिथून असं छान खाली येतो आहे ना वाढत वाढत, इतकं सुंदर दिसतं ते. मी तर माझ्या हॉलच्या खिडकीमध्ये 7-8 मनी प्लांट लावलेत आणि ते मी एका मनी प्लांटपासून सगळे ग्रो केलेत. पाण्यात वाढवते, रसगुल्ल्याचे डबे रंगवते आणि त्याच्यात मी ते वाढवते. इतके छान वाढतात आणि दिसायलाही छान वाटतं, कारण ग्रीनरी आपल्या घरात असल्यावर खूप छान वाटतं. आणि या ज्या बॉटल्स आहेत ना, यांना मी सगळ्यांना वॉर्निश केलं आहे. वॉर्निश झाल्यानंतर मग मी त्याच्यात पाणी भरलं आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी ग्रो केलेले मनी प्लांट होते, तर मी ते त्यामध्ये ठेवलेत. खूप छान दिसत आहेत. आणि हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की हे मी कुठे ठेवलेत आणि कुठे सजवलं आहे हे सगळं. आणि ना मनी प्लांट जेव्हा तुम्ही झाडांना पाणी घालता ना, तेव्हा तुमच्याकडे जे फिल्टर वॉटर असतं ना, कुठलंही ड्रिंकिंग वॉटर, तर ते तुम्ही झाडांना घातलं तर झाडं पटकन वाढतात असं मी ऐकलं आहे. तर मी आत्ता याआधी नव्हती करत, पण आत्ता मी फिल्टर वॉटरनेच ही झाडं लावली आहेत. तर मी प्रयत्न करेल जेवढं लक्षात राहील तेवढं, पण जेव्हा पण मी झाडांना पाणी घालेल तेव्हा फिल्टर वॉटर टाकेल असं. आणि ती थोडी वाढली ना माझी मनी प्लांट की मी कटिंग करते आणि दुसरं कशात तरी लावते त्यांना, तर छान ग्रो होतात आणि मस्त वाटतं. मी तुम्हाला माझ्या खिडकीचा पण एक लुक देईल, कदाचित मी शॉर्ट्समध्ये देईल तो. आणि ही आहे एक ओल्ड मॉन्कची बॉटल आहे ही. तर ही बॉटल खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होती, करायचे आणि फायनली मी म्हटलं आता करूया आपण हिला. आणि काय करूया मला सुचत नव्हतं. ॲक्च्युली मला याला फेटा वगैरे घालून एक पुरुष प्रॉपर असं बनवायचं होतं, पण माझ्याकडे ना तो कपडा नव्हता. मी म्हटलं ठीक आहे आता जे आहे ते ॲडजस्ट करूया, म्हणून मी व्हाईट, येल्लो आणि रेड असा कलर मिक्स केला आणि हा स्किन कलर मी तयार केला. आणि त्याचे जे काय केस आहेत ना, त्याला मी काळा कलर देते सगळीकडे. तर खूप इझी आहे ॲक्च्युली हे, कारण ऑलरेडी त्याचं शेप जो आहे तो बनला आहे त्या ओल्ड मॉन्कवर. सो मी याच्या केसांना काळा रंग देऊन घेते. तो टकला आहे आणि त्याला झालर आहे असं काहीतरी आपल्याला दिसेल ते, चिवड्यात लाडू आपण जसं लहानपणी म्हणायचो तसं.
तर मी त्याच्या आयब्रोज बनवून घेतल्या आणि त्याही मी अतिशय रॉ ठेवल्या आहेत, जशा एखाद्या ओल्ड माणसाच्या असतील तशा. आणि मग मी त्याचे डोळे बनवले आणि त्यानंतर मग मी त्याचे लिप्स बनवले. तर मला वाटलं की मी लिप्सला रेड कलर नव्हता द्यायला पाहिजे, पण तो ना खूप असं ब्राईट आणि उठून दिसतोय, त्याच्यामुळेच तो ओल्ड मँक. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण नंतर कधीतरी हा कलर चेंज करू. तर तुमची सगळ्यांची दिवाळीची सगळी साफसफाई, शॉपिंग कशी चालली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता अगदी काही दिवसांवरच दिवाळी आली आहे. तर आजची तारीख आहे 7 आणि 10 तारखेला तर धनतेरस आहे. तर आणि ऑलरेडी पणत्या वगैरे लावायला मी सगळी सुरुवात केली आहे, कारण माझं सगळं दिवाळीचं साफसफाई करून झाली आहे. मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं, छोट्या छोट्या क्लिप्स मी शूट केल्या आहेत, कारण मी एकटी असते तर मग शूट करायला पण कोणी नसतं. आणि मी ॲक्च्युली माझ्या सासरी जाणार आहे दिवाळीसाठी, तर पण मी थोडंसं फराळ माझ्या घरात नक्की करणार आहे. आणि मी जर आत्तापासूनच असं म्हटलं की हां मी बाहेरून आणेल किंवा आता तर सगळंच मिळतं आहे विकत, तर मला कधीच येणार नाही. मी लास्ट टाईम माझी पहिली दिवाळी होती म्हणजे लग्नानंतरची, आणि पहिल्यांदा मी लाडू ट्राय केलेले आणि छान झालेले टेस्टला. तूप थोडं जास्त झालेलं त्यावेळेला, पण मी म्हटलं की असंच आपण जर एक वर्ष थोडं थोडं करत गेलं तर आपल्याला येईल व्यवस्थित परफेक्ट, जसं माझी आई खूप छान बनवते. तर आईकडनं मी थोड्या टिप्स घेतल्यात तशा, की हे किती घालू ते किती घालू असं, कारण एकटी असल्यावर सांगायला पण कोणी नाही आहे. आणि तुम्ही काय काय बनवतायत या दिवाळीसाठी? घरी करताय, बाहेरून आणतायत, की कसं असेल तुमचं ते पण मला सांगा. इकडच्या तिकडे गोष्टी हलवा, म्हणजे कसं की एखादा बेडरूममध्ये जर एखादा लॅम्प असेल तर तुम्ही हॉलमध्ये आणून ठेवा, किंवा तुमच्याकडे काही गोष्टी असतील जुन्या झाल्या असतील त्याला छान रिपेंट करा. रिपेंट करणं बेस्ट ऑप्शन आहे. रिपेंट करून खूप छान रिझल्ट येतो आणि तुमचं घर ना आपोआप असं पॉपअप करायला लागतं छान कलर्सने. तर मला स्पेशली पॉपअप कलर खूप आवडतात, येल्लो, पिंक, रेड, स्काय ब्लू, आणि अशाच कलर्सने मी छान माझं घर सजवत असते कायम. तर मी काही DIY सुद्धा केलेत, बॉटल पेंट केल्या आहेत, तर ते पण मी शेअर करेल. आणि मी माझ्या देवघराला सुद्धा एक नवीन लुक दिला आहे, तर कदाचित मी ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि छान असं स्वच्छ सुंदर घर, म्हणजे मी नेहमी आवरत असते, काही ना काही माझं चालूच असतं. मला साफसफाई किडाच आहे माझ्या अंगात, कारण मला खूप स्वच्छता लागते. पण जेव्हा दिवाळीचं करायला लागतं ना डीप क्लिनिंग, की आपण सोफा सरकवू, मग त्याचं खाली इतकी धूळ निघते की असं वाटतं आपण घर झाडतो की नाही, पण काना कोपऱ्यात धूळ जाऊन बसते, कारण ते एकदम बारीक बारीक पार्टिकल्स असतात. मग तुमचे कोपरे, कपाटा खाली, कॉट खाली, त्यानंतर तुमचं किचन आपण रोज पुसतो तरी पण डीप क्लिनिंगची गरज असते. तर मी सगळं केलं आहे, अगदी 2-3 दिवसात माझं सगळं आवरून झालं आहे. आणि आता मी आज फराळाला सुरुवात करते. तर फराळ म्हणजे पहिल्यांदा आपण लाडू बनवूया, कारण गोडाने सुरुवात करूया, सगळं गोड होऊ देऊया, म्हणून मग मी लाडू बनवते. आणि कालच मी DMartला गेलेली, मला जे जे हवं होतं मी ते थोडं घेऊन आले, कारण मी अगदी क्वांटिटी कमी बनवणार आहे, कारण क्वालिटी चांगली झाली पाहिजे, प्रमाण थोडं घेणार आहे. सो आपण सुरुवात करूया. तर गोडाने म्हणजेच बेसनाच्या लाडवाने आपण सुरुवात करतो आहे दिवाळीच्या पदार्थांची. मी 2 वाट्या बेसन घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी मी तूप घेतलं आहे आणि 1.5 वाटी मी पिठी साखर घालणार आहे यामध्ये. आणि हे जे बेसन आहे हे मी चाळून घेतलं आहे, म्हणजे त्याच्यात गुठळ्या वगैरे काहीही नाही आहे. तर चला आपण सुरुवात करूया छानपैकी. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हीसुद्धा पदार्थ बनवत राहा, म्हणजे आपली परंपरा जी आहे ती कायम चालू राहील. तर यामध्ये मी जवळजवळ पाऊण वाटी तूप घातलं आहे बेसनासाठी.
आणि तूप छान गरम झालं की मग मी बेसन घालते आणि इतकं छान वाटतं आहे की मी खरंच म्हणजे करू शकले हे सगळं. आणि मी हे सगळं आईचं बघितलं आहे त्याच्यामुळे मला थोडीफार कल्पना आहे की याला असं भाजायचं. तिने कायम मला टिप्स दिल्या आहेत ती जेव्हा करायची तेव्हा. पण मी माझ्या आईबरोबर लाडू कधीच नाही केले. ती करायची हे सगळं, ती भाजायची आणि मग ती मला लाडू वळायला द्यायची. असं सिंपल गणित होतं ते. तर मी हे तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते. तर माझं जे बेसन आहे ते भाजण्यासाठी मला भरपूर वेळ लागला आणि आता मी थोड्या तुपामध्ये रवासुद्धा भाजून घेते. तर जाड रवा घेतला आहे मी, म्हणजे लाडू जे आहे ना ते टाळूला चिपकत नाही. तर ही सुद्धा एक टीप आहे. आणि त्यातच मी आता हा जो रवा आहे ना तो पण काढून घेणार आहे. तर रव्याचा छान वास यायला लागला, खरपूस तो भाजला गेला, रंग बदलला की रवा काढायचा. त्याला एक वरती जाळीसुद्धा येते छान. आणि आता मी एक साधारणतः 2-2.5 चमचे तूप घेतलं आहे आणि जे काही माझ्याकडे मनुके होते आणि ड्रायफ्रूटची ना मी एक पावडर केली आहे. काजू आणि बदामाची पावडर मिक्सरमध्येच मी करून घेतली आहे. तर ती पावडरसुद्धा मी यामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहे आणि मग मी त्याच्यात मिक्स करणार आहे. तर या सगळ्यामुळे त्याची टेस्ट अजून छान येईल. म्हणजे काही ओलावा वगैरे नाही राहत यामुळे आणि टिकायला चांगलं असतं मग हे. तर हे सगळं मी मिक्स करून ठेवलं आहे आणि मग मी पुढचा पदार्थ बनवायला घेईल आणि सगळं झाल्यावर लाडू वळेन. आता आपण बनवत आहे चिवडा. तर चिवड्यासाठी मी पोहे घेतलेत, मक्याचे पोहे घेतलेत, बदाम घेतलेत, काजू घेतले, डाळ्या खोबऱ्याचे काप घेतलेत, मनुके घेतलेत, त्यानंतर मिरच्या, कढीपत्ता, भरपूर शेंगदाणे घेतलेत आणि मीठ आणि पिठी साखर. सगळ्यात महत्त्वाचं सुहाना चिवडा मसाला घेतला. मी याच्यात अर्धं पाकीट टाकणार आहे. आणि ही आता नवीन पद्धत चाळणीमध्ये शेंगदाणे करायची, कारण मग ते पटकन काढायला जमतात. तर मी सगळं जे तळण आहे ना चिवड्याचं ते अशाच प्रकारे तळून घेतलं आहे. आणि बाजूलासुद्धा मी खाली एक मोठा कटोरा घेतला आहे, त्यात पण मी चाळणी ठेवली आहे. म्हणजे जे काही एक्स्ट्रा तेल असेल तर ते त्या कटोऱ्यातच जाईल, चिवड्यात येणार नाही एक्स्ट्रा तेल. तर असा चिवडा तुम्ही पण ट्राय करा. माझी आई हा दरवर्षी बनवते. फटकन होतो, ॲक्च्युली ते क्वांटिटीवरही डिपेंड करतं. पण मी पहिल्यांदा केला आणि छान झाला. तर आता मी डाळ्या तळून घेते. असंच करत मी एक एक करत सगळंच तळून घेतलं आहे. आणि खोबऱ्याचे काप खूप पटकन तळले जातात. तर आत्ता माझं सगळं चिवड्याचं तळून झालं आणि मी इतकी लाल झाली आहे ना ते. सो खूप वेळ लागला मला ते सगळं तळायला. तर आता मी तुम्हाला मिक्स करायचं दाखवते. तर आता आपण शंकरपाळे बनवणार आहोत आणि मी त्यासाठी दूध घेतलं आहे अर्धी वाटी, त्यानंतर मी पिठी साखर घेतली अर्धी वाटी आणि तूप घेतलं आहे अर्धी वाटी. आणि हा मैदा आहे ना हा 1/2 किलो असेल साधारणतः.
तर सगळ्यात आधी मी दूध आणि पिठी साखर एकत्र करून घेतलं आहे आणि मी ते गरम करायला ठेवलं आहे आणि ते साखर त्यात विरघळल्यावर मी त्यात तूप टाकलं आहे आणि तूप एकच उकळी फुटू दिली आहे त्याला. फक्त एक उकळी फुटली की मग मी ते मैद्यात मिक्स केलं आहे. आणि आता परातीमध्ये आपण हा जो मैदा आहे ना तो काढून घेऊया. आणि असंच तुम्हाला एक मोठं भांडं लागेल. माझ्याकडे हेच होती परात, तर मी थोडा मैदा राहू दिला आहे. मी म्हटलं जास्त वगैरे नको व्हायला. आणि एक मध्ये असं आळं बनवलं आहे, खड्डं केलं आहे म्हणजे. आणि मी थोडंसं मीठसुद्धा टाकते, कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडं मीठ घालायचं चवीप्रमाणे. चुटकीभर तरी टाकायचं, छान लागतो कुठलाही गोड पदार्थ. आणि मग मी हे जे आहे सगळं गरम केलेलं ते त्यात टाकलं आणि हे ना खूप पटकन मिक्स करायचं, म्हणजे गरम गरमच ते छान झालं पाहिजे मिक्स, नाही तर मग ते नंतर होत नाही. तर मी पहिल्यांदा शंकरपाळे करते आणि त्यामध्ये जो उरलेला मी बाजूला जो मैदा ठेवला होता तो पण मी एकत्र केला, तर छान मळलं गेलं. मी जेव्हा लहान होती ना त्यावेळेला आई लाडूचं भाजायची आणि माझ्याकडे लाडू वळायला द्यायची आणि जोपर्यंत मी लाडू वळते ना तोपर्यंत माझी आई शंकरपाळे तळायची. त्यामुळे मी कधीही शंकरपाळे केले नाही, पण मी आईचं बघितलं आहे आणि तिने मला प्रमाणसुद्धा सांगितलं होतं, मी तसं केलं. मला छान असे जाड पूड फुटलेले शंकरपाळे खूप आवडतात आणि माझी पहिली इच्छा तीच होती की जसे माझ्या आईला येतात, जसे मला आवडतात तसे झाले पाहिजे. तर खरंच माझे शंकरपाळे खूप छान झालं, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि ते ना असे रॉच दिसतं जे आपण लाटतो, तर त्याच्या किनार मग मी काढून घेतल्या आणि जोपर्यंत ते गरम असतं ना तोपर्यंत पटापट करायचं, ते थंड नाही होऊ द्यायचं, कारण तूप थिजल्यावर मग ते अजून हार्ड होतं. तर मी आता छानपैकी थोडंसं कमी तेल तापवलं आणि त्यामध्ये मी शंकरपाळे सोडले. तर असे छान पूड फुटलेले, जसे मला आवडतात तसे छान शंकरपाळे माझे तयार झालेत. आणि तुम्ही बघू शकता की असे पूड, ॲक्च्युली ते गरम लागले मला म्हणून पटकन मी ठेवून दिले. मी तुम्हाला पूड दाखवत होती. तर असे छान पूड फुटलेत आणि माझा फर्स्ट ट्राय आहे हा. सो मला आवडले शंकरपाळे खूप. तर तुम्ही बघून खा असं मला म्हणायचं आहे. तर कसे दिसत आहेत त्यातून तरी सांगा की कसे झालेत सगळं फराळ ते. तर आता आपण करंजी बनवणार आहोत आणि मी काय केलं आहे ना, 3 पोळ्या लाटून घेतल्यात आणि त्यावर कॉर्नफ्लॉवर आणि तूप असा मी साठा बनवला आणि तो मी लावला आहे आणि एकावर एक 3 पोळ्या ठेवल्यात. तर या मैद्यामध्ये मी थोडा रवासुद्धा घातला आहे, त्यामुळे छान खुसखुशीत होते करंजी. आणि या 3 पोळ्यांचा मी असा रोल जो आहे तो दाबून बनवून घेतला आहे आणि त्याला छान रोल करून घेतलं आहे. तर आता मी याचे काप बनवणार आहेत. हे जे काप आहेत ते आपल्या लाट्या आहेत. तर या करंजीला छान 3 पूड फुटणार आहे, जसे आपण 3 पदर देतो ना त्याला, तसे ते आहेत लच्छा पराठ्यासारखे. तर या करंज्या खूप खुसखुशीत होत्या, तुम्ही नक्की ट्राय करा जशा मी केल्या आहेत तशा. आणि मी मैद्यामध्ये मोहनसुद्धा घातलेलं. तर अशी लाटी घेतली आणि पीठ लावून तिला मी लाटून घेतलं आहे नॉर्मल, पण मध्ये जरा जोर कमी द्यायचा, दाब नाही द्यायचा जास्त. आणि मी आपल्या सुक्या खोबऱ्याचंच सारण घेतलं आहे, त्यामध्ये पिठी साखर आणि ड्रायफ्रूट्स, वेलची, जायफळ घातलं आहे
आणि दूध जे असतं ना त्याने मी बंद करून घेतलं आहे आणि एक छान असा आकार दिला आहे तिला. आणि करंजी ही राणी आहे सगळ्या फराळाची. जर ती आवडली तर ती छान, तिचं खूप कौतुक होतं आणि जर ती नाही आवडली तर ती तशीच डब्यात पडते किंवा ताटात अतिशय बाजूला असते ती. तर त्यामुळे ज्याला आली त्याला आली. तर मी जेव्हा लहान होती त्यावेळेला आई मला फक्त लाट्या बनवायला बसवायची, म्हणजे लाटायला, आणि भरायची मात्र ती स्वतः. मला कधीही आईने करंजी भरू दिली नाही, मला आठवतच नाही आहे हे. पण मी छान करंज्या भरल्या आणि आईला अशा खूप भरलेल्या करंज्या आवडतात. कारण कुठली गोष्ट अशी छान भरून केली पाहिजे म्हणजे आपल्या घरातसुद्धा भरभराट होते असं असतं. तर मी आता पुन्हा एकदा दाखवते. असं दाबून घ्यायचं आहे, त्यानंतर पीठ लावायचं आहे आणि लाटायचं आहे. मध्ये जोर कमी द्यायचा आहे. तर आपली राणी जी आहे ती अतिशय थाटात तयार होईल आणि ती खुसखुशीत. मी माझ्या सासूबाईंना जेव्हा सांगितलं मी अशा करंज्या केल्या आहेत, असं 3 पदर वगैरे सुटलं आहे, आमच्या आई म्हणतात की माझ्या तोंडाला तर इथेच पाणी सुटलं आहे असं. तर या इतक्या खुसखुशीत होतात ना, खूप छान लागतात. तर मी सगळ्या ज्या करंज्या आहेत त्या सगळ्यात आधी भरून घेणार आहे आणि मग तळणार आहे. कारण हे काम खूप वेळ खाऊ आहे आणि असं शांततेत झालं पाहिजे. एका दिवसात मी 4 पदार्थ बनवले आणि मी इतकी थकली दिवसभर. म्हणजे मी घरातलं पण खूप साफसफाई केली आणि नंतर फराळ केला. तर आता मी या करंज्या ज्या आहेत ना त्या मंद आचेवर तळणार आहे आणि मला अशा छान लालसर झालेल्या करंज्या आवडतात, पांढऱ्या शुभ्र नाही आवडत. तर फायनली माझ्या ज्या करंज्या आहेत त्या तयार झाल्या आहेत आणि इतकं समाधान वाटतं आहे ना मला, हे मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही बघू शकताय की किती छान अशा 3-3 पूड आले आहेत त्याला आणि प्रत्येक करंजी ही अशी छान दिसते. तर खूप छान वाटतं आहे मला आणि मी बाहेरून आणलेल्या फराळात हा आनंद नसता. तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा छान छान. तुम्ही कमेंट्स केल्यावर मला जरा हुरूप येईल. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, भरपूर शेअर करा. पुढचा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खा, गोड खा, स्वस्त रहा. बाय.